नमस्कार मैत्रिणो, मिष्टीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत कोलंबी भात। मस्त असा लागतो, खूप काहीतरी वेगळं। चला तर आपण पुढची प्रोसेस पाहूया। जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला पुढची आपण प्रोसेस पाहूया। इथे आपण ऑइल गरम करून घ्यायचे आहे, त्याच्यामध्ये आपण खडे मसाले घालून घ्यायचे आहेत। जिरा छान तडतडू द्यायचे। याच्यामध्ये आता आपण तेजपत्ता घालणार आहोत, कढीपत्ता आणि लांब चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा सुद्धा आपण छान परतून घेणार आहोत। कांदा आपला परतून झालं की याच्यामध्ये आपण लांब चिरलेला टोमॅटो घालणार आहोत। हा सुद्धा आपण परतून घ्यायचा आहे। आलं लसणाची पेस्ट घालायची आहे। कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण याचं आपण वाटण केलं होतं ते पण याच्यामध्ये घालून घेणार आहोत। हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हळद, लाल तिखट मसाला, गरम मसाला, मालवणी मसाला, धना पावडर आणि आता हे सगळे मसाले आपण मिक्स करून घेणार आहोत। आता याच्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेली कोळंबी घालणार आहोत। साफ करून घ्यायची स्वच्छ, ती याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून शिजू द्यायचं आहे। एक आपण 10 मिनिटं शिजू देणार आहोत। हे आपली कोळंबी छान शिजलेली आहे। आता याच्यामध्ये आपण स्वच्छ धुतलेला तांदूळ घालणार आहोत। हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून एक 15 मिनिटं आपण शिजू देणार आहोत झाकण ठेवून। याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। पाणी जास्त नाही घालायचं आहे, जेवढा आपला तांदूळ आहे त्याच्यावरती थोडंसं लेयर येईल एवढंच पाणी घालायचं आहे। याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि झाकण ठेवून आपण 15 मिनिटं छान शिजू देणार आहोत। आता आपण झाकण काढून पाहणार आहोत आपण भात कसला शिजला आहे आपला। वाव, मस्त असा सुटसुटीत होतो छान। याच्यावरती आपण गार्निशसाठी कोथिंबीर घालणार आहोत बारीक चिरलेलं। आता तुम्ही पाहू शकता आपला मस्त असा गरमागरम कोलंबी भात असा तयार आहे। खूप छान लागतो हा भात। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नक्की सबस्क्राइब करा। थँक्यू।